मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना मराठवाड्यासाठी केलेलं एक काम सांगावं आणि 1000 रुपये घेऊन जावे असं थेट आव्हान भाजप आमदार संजय केणेकर यांनी उद्धव ठाकरेंना केलंय। तसेच आमदारकीसाठी पक्ष आणि भूमिका बदलणाऱ्या सुषमा अंधारेंवर आपण टीका करणार नसल्याचं केणेकर यांनी म्हटलं आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी चेतन नावरे यांनी। आपल्या सोबत मराठवाड्यातील भाजपचे आमदार संजय केणेकर आहेत। सर, उद्धव ठाकरे थेट आरोप करत आहेत की कर्जमुक्ती द्या, 50,000 हेक्टरी मदत द्या। मुख्यमंत्र्यांनी गेल्या वेळी शेतकऱ्यांचं आंदोलन झालं तर शेतकऱ्यांच्या कोपऱ्याला गुळ लावला, पंतप्रधान सुद्धा आता निवडणुकीत गुळ लावायचं काम करतील। खरं तर मराठवाड्याचे सर्व शेतकरी उद्धवजी ठाकरे आले की त्यांना मागचा हिशोब विचारतील की ज्या शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं होतं की बांधावर जाऊन आम्ही तुम्हाला खत आणि बियाणे देऊ, शेवटी हे स्मशानात खांद्यावर गेले पण हे काही शेतकऱ्यांसाठी बांध्यावर गेले नाही आणि त्यामुळे हा हिशोब या दौऱ्यात विचारला जाईल त्यांना। सुषमा अंधारे सुद्धा तुमच्यावर टीका करत आहेत की कोण संजय केणेकर, काय उत्तर द्याल? खरं तर आमच्या भारतीय जनता पार्टीत महिलांचा सन्मान केला जातो, त्या मायमाऊलीविषयी काय बोलू? बिचारी आमदार मिळण्याच्या बाबतीत सातत्याने पक्ष बदलत राहते आणि त्यामुळं मी 40 वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे, समर्पित एका विचारधारेला समर्पित झालेलो आहे। त्यांनी सातत्यानं आमदारकी कुठून तरी मिळावी म्हणून विचारधारा सातत्याने बदलणार आहे आणि त्यामुळे अशा दुकानात फिरणाऱ्या माझ्या मायमाऊलीला कसं समजून सांगू मी कोण आहे। उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यात केलेलं एक महत्त्वाचं काम दाखवून द्यावं असं आव्हान केणेकरांनी आता ठाकरेंना दिलेलं आहे। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।